तर नमस्कार मंडळी, उन्हाळा आलेला आहे आणि मुलीला लागल्या आहे सुट्ट्यात. माहेरी आलेली आहे आणि आंब्यांचा सीझन असल्यामुळे आंबे आंबे बरेच येत आहेत आणि उन्हामुळे ना पिकून पिकून खाली पडतात. मग त्याचं काय करायचं? रस तर खाऊन खाऊन किती खाणार ना. आणि आमच्या अंगणात ना 2-3 झाडं आहेत, एक गोड आंब्याचं आणि एक आंबट आंब्याचं. आणि आंबट आंब्यालाच जास्त फळं लागलेली आहेत, गोड आंब्याला अजिबात जास्त नाही, मोजकीच लागलेली आहेत. म्हणजे आपण मोजू शकतो इतकेच आंबे, आणि ते कैऱ्या अजूनसुद्धा त्या पूर्ण झालेल्या नाही. आणि ज्या आंबट आहेत त्यात पिकून पिकून पडल्यामुळे त्याचं काय बनवायचं हे विचार केला. आणि आंबट रस जास्त नाही खाल्ला जात, म्हणून म्हटलं आंबा पापडी किंवा आम पापड झाले. तर आंबा पापड सुकायला ठेवलेला होता आणि आता ते सुकले आहेत आणि ते दाखवते मी तुम्हाला कसे झालेले आहेत. ते सोप्या पद्धतीने बनवला. रसामध्ये साखर मिसळली आणि तो रस सुकायला ठेवला. आधी म्हटली पापड सुकायला ठेवला, तर रस सुकायला ठेवला. आता त्याची पापड मस्त तयार. चला तर मग घरात जाऊया आणि दाखवते मी आमचे आंबा पापड कसे तयार झाले आहेत ते. तर हे आहे ते आम पापड आणि हा आंबा पापड इतका मस्त झालेला आहे, तुम्ही बघू शकता. काय रंग आलेला आणि सगळा नॅचरल कलर आहे, जरासुद्धा मी आर्टिफिशियल कलर टाकलेला नाही त्याच्यामध्ये. आणि हा जरा तुटला काढता काढता, जरा जास्तच पातळ टाकला गेला होता एका ताटामध्ये, पण बाकीचे सगळे असे मस्त निघाले. तुम्ही बघू शकता, मी एक असं चपातीसारखे काढून तुम्हाला दाखवते आहे. आणि खूप भारी वाटतं आहे घरचे पापड असल्यामुळे आणि ऑर्गॅनिक आंब्याचे, काही केमिकल नाही, काही नाही, आणि खूप सुंदर लागतात. तुम्हीसुद्धा या उन्हाळ्यात नक्की करून बघा. आणि स्टोअर करायलासुद्धा सोपं, खूप असं रस खाल्ला जात नाही, पण असे आमपापड आपण वर्षभर बनवून खाऊ शकतो. तुम्ही बघू शकतात किती मस्त असे तयार झालेले आहेत ते. आता हे सगळे ना मी मस्त कट करून ठेवणार आहे आणि असे मस्त रोल करून ठेवणार आहे, म्हणजे एक एक रोल काढायचा आणि खायचा. आणि मस्त मग वर्षभर आपण एन्जॉय करू शकतो हा आपला घरच्या आंब्याचा रस. चला तर मग आता मी रोल करते आणि कापून दाखवते तुम्हाला कसा रोल करते ते. इथे तुम्ही बघू शकता थोडा ना चिकट असतो हा, एकमेकांना चिकटून जातो. मग त्यासाठी काय करायचं, पिठी साखर असते ना ती थोडी भुरभुरवायची आणि त्यांना असं पिठी साखर लावून ठेवायची, म्हणजे ते एकमेकांना अजिबात चिपकत नाही आणि मस्त सुटसुटीत तयार होतात. तर चला आता मी आता तसंच करते, मस्त पिठी साखर पसरवते, त्यावर घोळवते आणि रोल करते. हा पापड इतका भारी झाला आहे ना, घडी घडी बघतच राहावं असं वाटतं, इतका सुंदर आलेला आहे. आणि इथे आहे पिठी साखर मिक्सरमध्ये करून ठेवली मी आधीच, आणि आता मी लावून घेते त्याला. मग किती वेळ त्यांना बघतच होती, इतका सुंदर पापड तयार झालेला आहे. त्याचा रंगसुद्धा इतका सुंदर आहे. आता मी परत या कढईत काढते आणि एक एक घेऊन ताटामध्ये साखर लावते त्यांना. ह्या अशा प्रकारे मी लांब लांब पट्ट्या कापून घेतल्या आणि आता याचा आपण रोल करून घेऊ. चला तर मग या आंबा पापडी खायला. आणि हा छोटासा व्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा.